आज आपण 3 महिने टिकणारा डोसा प्रेमिक्स आणि त्यापासून कुरकुरीत व जाळीदार डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। सगळ्यात आधी प्रेमिक्स बनवण्यासाठी आपल्याला उडीद डाळ हलकीशी गरम करून घ्यायची आणि बाजूला ठेवायची। याच पद्धतीने चणा डाळ आणि तूर डाळसुद्धा हलकीशी गरम करून घ्यायची। डाळी सगळ्या गरम करून घेतल्यामुळे आपलं जे प्रेमिक्स आहे त्याला जाळी लागत नाही। यामध्येच मी पोहे आणि मेथीदाणेही घातलेले। हे सगळं थोडंसं गरम झालं की गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आणि यामध्ये रवा देखील आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे। यासाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची यादी प्रमाणासहित मी कॅप्शनमध्ये दिलेली, कॅप्शन नक्की चेक करा। आता याच पद्धतीने तांदळाचं पीठसुद्धा मी थोडंसं गरम करून घेतले। आता या गार झालेल्या डाळी मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात। त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं, रवा घालायचा, चवीनुसार मीठ, पिठी साखर, सायट्रिक ॲसिड आणि खायचा सोडा घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। प्रेमिक्स तयार करताना डाळी किंवा तांदळाचं पीठ अति बारीक दळू नका, नाहीतर प्रेमिक्स व्यवस्थित होत नाही, डोसे व्यवस्थित होणार नाही। आता या प्रेमिक्सपासून डोसा कसा तयार करायचा ते पाहूयात। प्रेमिक्स घ्यायचं, त्यामध्ये दही घालून मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ किंवा बाकी काहीच घालण्याची गरज नाही। या पद्धतीचं बॅटर तयार झालं की याचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे। खूप छान जाळीदार आणि कुरकुरीत डोसे इथे तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।